नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अंगणवाडी मुख्य सेविका जवळपास 272 पदांसाठीची नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. तर महिलांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. तर कोणत्या महिला याच्यासाठी अर्ज करू शकतात, पात्रता काय, अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय आणि परीक्षा पॅटर्न काय, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण जो आहे तर तो बघितलाच पाहिजे. पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की अशाच पद्धतीचे अपडेट्स आपल्या या YouTube चॅनलवर मिळत राहतात. तर सगळ्यात आधी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि तुमच्यापैकी ज्या कोणी महिला असतील, कोणी असेल, तयारी करत असेल, नुकतीच एक नोंदणी आणि मुद्रांक विभागात फक्त 10वी पासवर भरती आलेली आहे. तर या IBPS पॅटर्न नुसार तयारी करून देणारी आपली जी आहे तर ती बॅच आपण लॉन्च केलेली. त्याची ऑफर फी सध्या फक्त आपण 999 एवढी जी आहे तर ते ठेवलेली आहे. ओके, चला तर आता आपण डायरेक्ट जी ऍड आलेली आहे तर तीच बघूया. बघा, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालय यांच्याकडून आलेली ही जाहिरात आहे. बघू शकतात 25 एप्रिल 2025 याच्यावर डेट दिसते आहे. अत्यंत महत्वाचे काल मर्यादा त्यांनी उल्लेख जो आहे तर तो केलेला आहे. बघा, सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत. आता इथं मी एक गोष्ट पहिलेच क्लिअर करून देतो सर्व महिलांसाठी. ही जाहिरात कोणासाठी आहे? ही जाहिरात म्हणतात त्याला अंतर्गत जाहिरात आहे. ही ज्याला म्हणतो आपण डिपार्टमेंटल जाहिरात. ही डिपार्टमेंटची जाहिरात आहे. आधी ज्या कोणी तिथं अंगणवाडी का मदतनीस वगैरे म्हणून काही कोणी काम करत असेल तर त्याच महिला याच्यासाठी अर्ज जे आहेत तर ते करू शकतात. त्या महिलांची पण संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्यांना देखील आता ही खूप मोठी जी आहे तर ती सुवर्ण संधी असणार आहे. चला पुढे त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या, मी डायरेक्ट ती जाहिरात जी आहे तर तीच तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, ही आलेली बघा पद भरती सूचना 2025. त्यांनी किती जागा सांगितलेल्या आहेत? 272 रिक्त पद आहेत. किती? 104 नागरी प्रकल्प आहेत. तर त्यांच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे की ज्या कोणी अंगणवाडी सेविका कोण अप्लाय करू शकतो. बघा, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका ज्यांची 1 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण झालेली आहे, ज्यांनी कंटिन्यू 10 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, अशा सर्व महिला या जाहिरातीसाठी पात्र असतील. त्यांच्यासाठी ही चांगली अशी संधी असणार आहे. त्या अर्ज करू शकतात 30 एप्रिल पासून. तर हे अर्ज चालणार आहेत 20 मे पर्यंत. या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे आहे तर ते अर्ज करायचे ते सांगितलेले, फक्त ऑनलाईन पद्धतीने इथं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूण जवळपास 272 पद असतील. ही तुमच्या प्रमोशन कोट्यातील पद आहे. आलं का लक्षात? ही प्रमोशन कोट्यातील पद आहेत. यांना नॉर्मल ज्या महिला आहेत, बाकीच्या जनरल महिला अप्लाय करू शकत नाही. ओके, पुढे आणखी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. ही पद गट क ची मुख्य सेविका गट क या संवर्गाची 100% पद ही फक्त महिला उमेदवारच असू शकतात. पुरुष उमेदवार यांना नसणारच आहे. पण याच्यासाठी महिला उमेदवार असतील तर त्या महिला उमेदवार महाराष्ट्र राज्याच्याच असल्या पाहिजे तरच त्यांना फॉर्म भरता येईल. नाही तर UP बिहारच्या पण महिला फॉर्म भरतील. बघा, महिलांसाठी आरक्षित पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. म्हणजे काय की महाराष्ट्र राज्याचं डोमेसाईल असेल तर तुम्ही फॉर्म जो आहे तर तो भरू शकता. आता इथं पुढे एक सगळ्यात महत्वाची त्यांनी सूचना काय केलेली बघा. हे सगळे जे पद आहेत ना मित्रांनो, 272 पद, ही सगळी पद ओपनची पद आहेत. याच्यात काही कॅटेगरी त्यांनी लावलेली नाही. SC STच्या इतक्या जागा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त काहीच लावलेलं नाही. पण त्यांचं काय म्हणणं आहे इथं जे सांगितलेले मी तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये सांगतो की जरी हे सगळे पद ओपनचे असतील पण तरी तुम्ही जर SC मध्ये असाल, ST मध्ये असाल, OBC मध्ये असाल, EWS मध्ये असाल तर तरी तुम्ही फॉर्म भरताना तुमचं जात प्रमाणपत्र हे द्यायचं आहे. NCL असेल तर NCL लावायचं आहे. कारण की त्यांचं म्हणणं आहे भविष्यात पुढे ते तुम्हाला कामात येईल, काहीतरी असेल त्यांचं. तर त्याच्यासाठी त्यांचं काय म्हणणं आहे की इथं जरी जागा ओपनच्या आहेत सगळ्यांसाठी तरी SC ST OBC जे कोणी कॅटेगरीमध्ये असेल त्यांनी जात प्रमाणपत्र किंवा त्यांचं जे काही NCL असेल, EWS सर्टिफिकेट असेल तर ते सबमिट करणं ते बंधनकारक आहे. बघा, अर्जामध्ये मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे सादर करणे हे बंधनकारकच असणार आहे. आपण जेव्हा नॉर्मली फॉर्म भरतो त्याच्यामध्ये कसं असतं, फॉर एक्झाम्पल एखादा कोणी MPSCचा फॉर्म भरणार असेल, त्याच्याकडे NCL नसेल, तो ओपन मधून फॉर्म भरतो. किंवा त्याला SC ST नाही घ्यायचं असेल तर तो ओपन मधून फॉर्म भरू शकतो, त्याला तेवढी मुभा असते. पण इथं ही मुभा दिली जाणार नाही, याची तुम्ही विशेष काळजी घ्यायची.
पुढे तसेच याच्यामध्ये फक्त दिव्यांग ज्या महिला असतील त्यांच्यासाठी 4% पद जे आहेत तर ते राखीव असतील. इथं त्यांनी काय सांगितलेले पुढे, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी ही सर्व परीक्षा जी आहे तर ती होणार आहे, त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. याच्यासाठी उमेदवाराची वयाची मर्यादा ही 1 जानेवारी 2025 पासून गणली जाणार आहे. वयाची मर्यादा त्यांनी इथं दिलेली बघा. खुला तसेच दिव्यांग प्रवर्गातील ज्या महिला असतील त्यांनी वयाची किमान 21 वर्ष तसेच 45 वर्षांपेक्षा त्यांचं वय हे जास्त नसावं. तर 21 ते 45 या दरम्यान असणाऱ्या महिलांसाठी सेम आहे. मग कोणी विधवा असेल, कोणी अनाथ असेल, त्यांच्यासाठी काही नियमांमध्ये बदलाव नाही. पुढं पात्रता काय असणार आहे, कोण कोण अर्ज करू शकतो बघा. सगळ्यात आधी तुम्ही काय पाहिजे, अंगणवाडी सेविका या पदावर तुमची 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण पाहिजे. तसेच तुम्ही काय पाहिजे, पदवीधर पाहिजे, तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे, मराठी किंवा हिंदी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, MSCIT जे आहे तर ते असलं पाहिजे तुमच्याजवळ. आणि तुम्ही जर या अंगणवाडी का सेविकासाठी तयारी करत असाल तर तुमच्याला वेतन पण चांगलं आहे बघा. 35,400 ते 1,12,040 म्हणजे जवळपास तुम्ही 50,000 रुपये दरमहा एवढं वेतन जे आहे तर ते याच्यातून घेऊ शकतात. कारण की S13 ची सॅलरी बँड आपल्याला इथं दिसतं. तुमचं काय अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या पदावर तुमची डायरेक्टली निवड होणार आहे. ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने. कोण घेणार आहे, TCS नावाची संस्था घेणार आहे. कम्प्युटरवर ही संस्था जी आहे परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. चला पुढं इथं काही कागदपत्र दिलेली आहेत, ते कागदपत्र तुम्हाला लावायचे बघा. अर्ज करण्यासाठीची फी किती आहे, 1,000 रुपये एवढी फी जी आहे तर ती ठेवलेली आहे. अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र एकच ठेवण्यात येणार असल्याने उमेदवारास दिलेले परीक्षा केंद्र बंधनकारक असेल. एकच परीक्षा केंद्र ठेवणार आहे. 30 एप्रिल पासून तर 20 मे पर्यंत फॉर्म जे आहे तर ते भरले जाणार आहे. चला खाली आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा. मुख्य सेविका या पदावर जर तुमची निवड झाली तर तुम्ही महाराष्ट्र राज्यात कुठेही आणि कोणत्याही प्रकल्पात तुमची नियुक्ती होऊ शकते आणि त्याच्यासाठी बदलीस तुम्ही पात्र असतात. नॉर्मली जेव्हा अंगणवाडी का सेविका म्हणून आपली निवड होते त्यावेळी फक्त आपल्या अंगणवाडी का पुरतच आपण जे आहे तर ते मर्यादित असतो. आता आपल्याला मेन काय पाहिजे, परीक्षा पॅटर्न, नेमकी निवड कशी होणार आहे बघा. लेखी परीक्षा असणार आहे, 200 प्रश्न असतील. 200 प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे काय, MCQ टाईप म्हणजे 4 पर्याय असतील बघा. कोणते कोणते विषय असतील, एक असतील इंग्रजी, दुसरं मराठी, तिसरा विषय बघा सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे ऍप्टिट्यूड रिझनिंगचा पार्ट आहे. आणि चौथा आहे तुमची महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत करण्यात आलेले कायदे आणि योजना. तर या योजना असणार आहे. हे सगळं 10वी लेवलची प्रश्न असतील, परंतु याच्यासाठी पदवी लेवलची प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळतील बघा. एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी जवळपास 1.5 तास तुम्हाला जो आहे तर तो वेळ भेटणार आहे. आणि याच्यावर जवळपास तुमचे 30 प्रश्न जे आहेत तर ते येऊ शकतात. आलं लक्षात. आता ही 100% पद ही महिलांसाठी राखीव आहेत. तुम्ही बघू शकतात बघा. जवळपास 261 पदांसाठी भरती असेल, म्हणजे 272 पद आहेत, 261 ओपन आहेत आणि 11 पद म्हणजे 4% आरक्षण हे कोणांसाठी आहे, दिव्यांग महिलांसाठी जे आहेत तर ते आरक्षण असणार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेतली. आपल्या सर्व ऑनलाईन बॅचेस, टेस्ट सिरीज, मोफत लेक्चर सिरीज हे सगळं तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळू शकतं. याच्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते नक्कीच तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे. आणि तुम्हाला जर आमच्या शिक्षकांना प्रत्यक्ष भेटायचं असेल पुणे आणि नाशिक या 2 सेंटरला, तर त्याच्यासाठी हे ऍड्रेस जे आहे तर तो तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही नक्की भेट देऊ शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.